चांगल्या हुद्द्यावर असणाऱ्या आणि शासकीय नोकरीतून निवृत्ती घेणाऱ्या पोटच्या मुलांनी 92 वर्ष वृद्ध वडिलांना सांभाळण्यास असमर्थता दर्शवल्यानं वृद्धाचे तब्बल 3 दिवस उपाशी पोटी हाल झाले। अखेर MIDC वाळूज पोलिसांनी वृद्ध व्यक्तीला पोटभर जेवू घातले आणि मुलाचं समुपदेशन केल्यावर मुलानं वडिलांना सोबत घेऊन घर गाठलं। नगर तालुक्यातील गावात राहणाऱ्या 92 वर्ष वृद्ध व्यक्तीला 3 मुलं आहेत। त्यातील सर्वात मोठा मुलगा जलसंपदा विभागामध्ये शासकीय नोकरी करून सेवानिवृत्त झालाय, तर दुसरा मुलगा सिडको वाळूज महानगर 1 इथं वास्तव्यास असून एका खासगी कंपनीमध्ये काम करतो, तर तिसरा सर्वात लहान मुलगा व्यावसायिक असून तो नगर तालुक्यात कापड दुकान चालवतो। तिन्ही मुलांची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली असूनही वृद्धावर 3 दिवस अंगणात उपाशी बसून दिवस काढण्याची वेळ आली। कडाक्याच्या थंडीत 3 रात्री अंगणात सर्वात मोठ्या मुलानं मी 10 वर्षापासून वडिलांची सेवा केली, यापुढे तू त्यांचा सांभाळ कर असं म्हणून वडिलांना नगर जिल्ह्यातून वाळूज महानगरात राहणाऱ्या मधल्या भावाकडे सोडलं। वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा वाद सुरू असल्यानं मोठा भाऊ मधल्या भावाच्या घराचा उंबरठा ओलांडून आत गेला नाही। वडिलांना सोडून तो माघारी फिरताच मधला भाऊ रुग्णालयाचं काम असल्याचं सांगून घराला कुलूप ठोकून परिवारासह निघून गेला। मुलगा येईल या आशेवर वृद्ध वडिलांनी उपाशी पोटी थंडीमध्ये 3 रात्री अंगणात काढल्या। मोठ्या मुलाकडे केलं स्वाधीन। अखेर नागरिकांकडून ही माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी धाव घेत मुलांशी संपर्क साधला असता मालमत्तेवरून वाद असल्याचे, शिवाय काकांनी आजोबांना सोडताना शिवीगाळ केल्याचं सांगून या प्रकरणी विवाहित नातीच्या तक्रारीवरून काका विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचं समजलंय। पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या आदेशानं पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप घाडगे यांनी नगर जिल्ह्यातील मुलाला बोलावून घेत अखेर 3 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता वृद्ध वडिलांना त्यांच्या स्वाधीन केले।